आमदार इद्रिस नाईकवाडी यांच्यामुळे अश्विनी कोळी यांचा बळी गेला. स्वातीताई पारधी यांचा हल्लाबोल नाईकवाडी यांनी कोळी समाजाची मते घेण्यासाठी अश्विनी कोळी यांचा राष्ट्रवादी पक्षाची उमेदवारी दिली. योगेंद्र थोरात यांचा आरोप. अश्विनी कोळी यांची कास्ट व्हॅलिडिटी होणार नाही हे माहीत असून सुद्धा फक्त कोळी समाजाचे मतं घेण्यासाठी आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी त्यांना उमेदवारी देऊन बळीचा बकरा केला, असा आरोप माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केला आहे. अश्विनी कोळी यांचे नगरसेवक पद रद्द करण्याच्या लढ्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या स्वाती पारधी यांनी त्याला दुजोरा दिलेला आहे. अश्विनी कोळी यांचे नगरसेवक पद रद्द करून अनुसूचित जमातीला न्याय दिला, त्याबद्दल महापालिका प्रशासनाचे माजी नगरसेविका स्वाती पारधी आणि योगेंद्र थोरात यांनी आभार मानले. आगामी पोटनिवडणुकीमध्ये कास्ट व्हॅलिडिटी झाल्याशिवाय अनुसूचित जमातीला उमेदवारी देऊ नये अशी मागणीही न्यायालयात करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. स्वाती पारधी आणि योगेंद्र थोरात यांनी या पत्रकार परिषदेमध्ये आमदार इद्रिस नाईकवाडी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अश्विनी कोळी यांच्या ठिकाणी जर आमदारांचा मुलगा असता तर त्याचे नगरसेवक पद वाचवण्यासाठी त्यांनी वकिलांची फौज उभी केली असती, असा टोलाही दिला आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्तीचा निधी आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी इतर ठिकाणी पळवला याचा जाब श्वेत कांबळे यांनी कधी विचारला का, असा सवालही त्यांनी केला. अश्विनी कोळी यांचे पद रद्द झाले तरी आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी मौन बाळगलेलं आहे. अद्याप त्यांनी पुढची भूमिका स्पष्ट केलेली नाही, त्यामुळे मतदारांच्या मध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. शेवटी सत्याचा विजय झाला. प्रशासनाचे आभार. नाईकवाडी साहेबांनी अश्विनी कोळीचा बळी दिला हे म्हणायला अवघं काय हे नाही आहे, आज अवघं नाही आहे. खरं तर नाईकवाडी साहेबांना माहीत होतं की अश्विनी कोळीकडं कास्ट सर्टिफिकेट नाही आहे किंवा त्यांची कास्ट व्हॅलिडिटी पण होणार नाही आहे, कागदपत्रच नव्हती. मी नाईकवाडी साहेबांना एवढं हुशार समजत होते, पण त्यांनी ही चूक केलीच कशी का, त्यांची कागदपत्रं खोटी आहेत हे त्यांना माहीत असताना सुद्धा तिला तिकीट दिली आणि त्यांच्या पॅनेलमध्ये निवडून आलं. बरं, मी नाईकवाडी साहेबांकडं मला त्यांनी बोलून घेतलं होतं की तुम्ही मला भेटा म्हणून. मी तिथं गेल्यावर त्यांनी काय म्हटले की तुम्हाला जर आमच्या पक्षात राष्ट्रवादीमध्ये घेतलं तर आमच्या पक्षाची इज्जत जाईल, कारण हा सर्वसाधारण पडलं होतं. मग तर मला तिकीट त्यांनी नाकारलं. तेव्हा तिथं श्वेत भैया पण होते आणि नाईकवाडी साहेब आणि मी होते. तेव्हा श्वेत भैयाने त्यांना विचारायला पाहिजे होतं की बाबा पारधीताई एवढी आपल्या वार्डात काम करते, एवढी फिरते, आमच्या घराघरात जाते, त्यांनी एक शब्द टाकला असं तर मला तिकीट मिळाली असती. आणि परत ही माझी तिकीट कॅन्सल करायला हे राधिका हार्गे जबाबदार आहे. साहेबांनी त्या राधिका हार्गेचं एवढं काय ऐकायचं होतं, कारण मी त्यांना गणपतीची वर्गणी 50,000 रुपये 2019ला दिली नसल्यामुळं त्यांनी साहेबांचे कान भरवले आणि साहेबांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि माझी तिकीट कॅन्सल केली. हे पहिला मुद्दा माझा आहे. आणि विशेष म्हणजे महत्त्वाचं की मला खाडेसाहेब आणि योगेंद्रदादा थोरात पक्षात बोलत होते, पण मी काही गेले नाही. त्यांनी मला पैशाचं एकही शब्द विचारलं नाही. 3-4 वेळा मला निरोप दिला का तुम्ही या म्हणून, तर मी गेले नाही. आणि आता काल साहेबांनी श्वेतभाया काय म्हटले की नाईकवाडी साहेबांनी 50 लाख रुपये तुम्हाला फंड दिला. जेव्हा महानगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आली तेव्हा अजितदादांनी 100 कोटी महानगरपालिकेला दिले. तर मी पण नगरसेवक होते, मला पण 50 लाख रुपये त्यांनी फंड दिला. मी कृष्णघाटावर तो वापरला. मग साहेबांच्या हस्तेच उद्घाटन घेतलं आणि साहेबांचंच बोर्ड लावला. मग प्रत्येक नगरसेवकाला फंड दिला तर मला पण दिला. मग साहेबांनी असं काय विशेष केलं. मग हे आणि ते अट्रॉसिटी नोंद केली तेव्हा आम्ही तिथं काही रडून बेडून काही आणलं नाही, धमकी देऊन काही आणलं नाही. हे लिगली 6 महिने त्यांनी प्रोसिजर केली. त्यांच्या प्रांतला पंढरपूरच्या बोलवलं, सगळी चौकशी केली आणि मग हे सर्टिफिकेट हे अश्विनी कोळीचं रद्द झालं आणि खऱ्याला न्याय मिळाला. सर्वप्रथम मी प्रशासनाचा आभार मानेन. माननीय आयुक्त मॅडम असतील, रोकडे साहेब असतील, की त्यांनी ही केस पहिल्यांदाच आहे महापालिका क्षेत्रात. आपल्या महापालिका स्थापन झाल्यापासून नाशिकच्या आयुक्तांचा संदर्भ घेऊन आणि आपले नियमानुसार जे आहे त्यांनी काल अश्विनी कोळीताईंना नगरसेवक पद त्यांचं रद्द केले. पण या भागची पार्श्वभूमी समजावून घेतली पाहिजे की अश्विनी कोळी मॅडम आमच्याकडे पण आल्या होत्या. तेव्हा मी त्यांच्या मिस्टर जे विनोद कोळी साहेब आहेत त्यांना विचारलं की तुमचा दाखला दाखवा, व्हेरिफिकेशन होणार का. तेव्हाच माझ्या लक्षात आलं की होत नाही आहे आणि कुणाचं होतं आहे ते पारधीताईंचं होतं आहे. मग आम्ही पारधीताई त्यावेळेला राष्ट्रवादीमधून जनसुराजी पक्षात गेलत्या. त्यांना आम्ही खूप मागं लागलो की ताई तुम्ही आमच्यात या, कारण तुम्ही लिगली पर्सन आहात. इलेक्शनचा निकाल काय लागेल माहीत नाही, पण त्या जागेवर एक लिगली पर्सनला न्याय मिळावा. तर ताईंनी त्यावेळेला काय दुसऱ्या पक्षाला चॉईस केलं. ठीक आहे, काय अडचण नाही. मग आम्ही दुसरे एक ज्यांचा वैद्य दाखला होता गवळी सर,
नोकरीच्या यानं कास्ट व्हेरिफिकेशन झालेलं असतं, ताई पण नोकरीला होत्या, त्यामुळे त्यांचं ऑलरेडी झालं होतं. गवळी सरांना घेतलो, आम्ही लढलो इलेक्शनला, जनतेचा कौल आम्हाला मिळाला, आम्ही हरवलो, ठीक आहे. पण कोळी साहेबांचा जर ताईंचा कोणी बळी दिला असेल तर ते आहेत इद्रिस नायकवडी. कारण त्यांना चांगलं माहीत होतं की यांचा दाखला पुढे चालणार नाही, हे 100%. ते स्वतः, आज आपण सगळे मिरजेतले जात की ते कायदेशीर याच्यात किती आहेत तुम्हाला माहीत आहे. साजिद पठाणसारख्या एका युवकानं त्यांना जेव्हा हरवलं होतं इलेक्शनला, तेव्हा त्यांनी कायद्याचा किस काढून त्यांना घरी बसून परत निवडून येऊन परत महापौर झालते. मग कोळींच्या बाबतीत काय अडलं होतं, त्यांनी स्वतःची ताकद का वापरली नाही किंवा स्वतःचा कायदे पंडित दिमाग का वापरला नाही. कोळींच्या ठिकाणी जर त्यांचा मुलगा असता अत्तर नायकवडी, तर त्यांनी असंच त्यांचा बळी जाऊ दिला असता का? कुठंही त्यांनी प्रयत्न केलेला नाही, कुठंही कोर्टात जायचा प्रयत्न केला नाही, स्टे घ्यायचा केला नाही, किंवा कोळींना त्यांनी सांगितलं नाही पहिल्यांदा. हे का सांगितलं नाही, तर माझ्या मते कोळींची या वार्डात मतं आहेत. आज दुसरे उमेदवार आहेत, त्यांची किती आहेत, त्यांचं काय इम्प्रेशन आहे, सगळ्या मिरजला माहीत आहे. इद्रिस नायकवडी या वार्डातले नाहीत, पण कोळी हे स्थानिक या वार्डातले आहेत. त्यांची 1000-1500 मतांवर डोळा ठेवून इद्रिस नायकवडींनी त्यांना तिकीट दिलं की 6 महिन्यानं यांचं उडलं तर उडू द्या, माझ्या मुलाला ती 1500 मतं मिळतात ना, आणि त्यांच्याकडनं इलेक्शनला चांगली रसद पण मिळते, कारण कोळी फॅमिली चांगली सेटल फॅमिली आहे. त्या उद्देश डोक्यात ठेवून यांना घेतलं. आणि आज ते कोळी बिचारे गेले आणि त्यांच्या पत्नीचं पद गेलं, सभापती पद गेलं, याला जबाबदार ते आहेत फक्त. तुम्ही पारदीताईंना म्हणू शकत नाही, कारण पारदीताई या खऱ्या आदिवासी आहेत, त्या बोगस आदिवासीच्या विरोधात लढणारच. कोळींचे मिस्टर पण यापूर्वी ओबीसीतनं लढलेले आहेत. या गोष्टी काही लक्षात घेतल्या पाहिजे. हे झालं त्यांचं. आता नायकवडी साहेबांच्या 3 पिढ्या मिरजमध्ये राजकारणात आहेत. मी जनाब इलियासभाई नायकवडी यांच्याबरोबर काम केलेला व्यक्ती आहे. मात्र त्यांच्यानंतर ज्या या पिढ्या आलेल्या आहेत, माननीय इद्रिस नायकवडी आणि आता त्यांचा मुलगा 2ऱ्या-3ऱ्यांदा नगरसेवक, यांनी या मिरजेसाठी एक कन्स्ट्रक्टिव्ह काम केलेलं मला दाखवा. की योगेंद्र थोरातनं शाळा बांधली, बौद्ध विहार बांधली, असं एखादं तुम्ही केलेलं दाखवा. तुम्ही हे जे महापौर होऊन गेलात, एकही काम तुम्ही केलं नाही, उलटं मिरज नासवायचं काम तुम्ही केलेलं आहे. घराघरात भांडणं लावली, जातीत भांडणं लावली, सगळ्यांना माहीत आहे. इवन तुमच्या 6 नंबर वार्डात तुमची लायकी कळाल्यामुळं तुम्ही इकडे आलात. आणि तुम्ही काय करताय, पारदींच्या अंगावर कोळींना सोडताय, थोरातच्या अंगावर कांबळेंना सोडताय. मग ज्यांना वैचारिक पातळी जरा कमी आहे ते भांडतात, ते स्वतः बोलत नाहीत. काल त्या आमचे दिवंगत नेते विवेक कांबळे साहेब यांच्या मुलाची मी बाईट बघितली, म्हणजे ती कुणाला तर खुश करायसाठी अशी ती एक बाईट होती, जाऊ द्या म्हणा. आता आणि दुसरे कारण आहे, कोळींच्या बाबतीत त्यांनी आता त्यांच्याकडे एवढी वकिलांची फौज आहे, मात्र त्यांनी काय प्रयत्न केला नाही की त्यांनी आता पुढचा एक बकरा बघून ठेवलाय उभा करायला. त्याच्याकडनं मग ती तिकिटासाठी किंवा त्याला इलेक्शनसाठी पुढचा बकरा तयार आहे त्यांचा. त्यामुळे कोळींच्या बाबतीत त्यांनी जास्त प्रयत्न केलेला दिसत नाही. आज आमदार साहेब, तुम्ही स्वतःच्या दारात रस्ता करायला तुम्हाला आमदार व्हायला लागलं. तुम्ही महापौर झालात, एवढे वर्ष तुम्ही नगरसेवक आहे, तुमचा मुलगा नगरसेवक आहे, पण तुमच्या दारात रस्ता कॉन्क्रीटचा करायला चांगला 3 कोटीचा सळी बिळी टाकून ते करायला तुम्हाला आमदार व्हायला लागलं. योगेंद्र थोरातनं गोरगरिबांच्या दारात सगळे रस्ते केलेत. त्यामुळे तुम्ही माझ्या याला लागू नका. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली.